एप्रिलला फोक आख्यान पाहिलं होतं. फोक आख्यान. यंग हो, मुलं, हो. ॲव्हरेज वय त्या सगळ्यांचं 24-25 आहे आणि त्या सगळ्यांनी मिळून ते एक अप्रतिम लोकसंगीताचा थाट आपल्यासमोर उभा केला होता. तो पाहिला आणि खूप भावायला झालं आणि असं वाटलं जे 2010ला आपण केलं होतं नटरंगमध्ये, आत्ता परिस्थिती काय आहे? कारण नटरंग हा बेस्ट होता 1970च्या एका गोष्टीवरती, 70च्या दशकातल्या गोष्टीवरती नटरंग बेस्ट होता. तर मला वाटतं आत्ता 2025ला एक्झॅक्टली काय घडतंय याच्यावरती काहीतरी आपण करू शकतो का? मग त्या पद्धतीने कॉन्सेप्ट डिझाईन केली आणि मग ईश्वर अंधारे ज्यांनी फोक आख्यान लिहिलं आहे त्याला भेटलो. मी हर्ष विजय ज्यांनी म्युझिक केलं त्याला भेटलो. त्यांना म्हटली असं मला डोक्यात थॉट आहे, अशी आयडिया आहे, त्याच्यावर काय होईल का? त्यांनाही ती आयडिया प्रचंड आवडली आणि म्हणाले की दादा याच्यावर खूप काही छान होऊ शकतं. त्याचा विचार तोच आहे की लोकसंगीत आहे आत्ता, त्याची तिरडी चालली आहे, ते इज ऑलमोस्ट अबाउट टू डाय आणि त्याला आपण कसं ॲज अ मराठी माणूस आपण त्याला कसा सपोर्ट करू शकतो, त्याला कसं आपण सेलिब्रेट करू शकतो, त्याला कसं आपण अजून जिवंत करू शकतो, अजून मोठ्या पद्धतीने लोकांसमोर आणू शकतो. तर दोन्ही विचार एकत्र आले आणि मग त्याच्या प्रोसेस सुरू झाले. आम्ही मेला लिहायला सुरुवात केली आणि पहिला ड्राफ्ट जेव्हा असं वाटलं एक शेप घ्यायला लागला आहे तो दिवाळीच्या जस्ट आधी आणि म्हटलं आत्ता आपण अनाऊन्स करूया.